पहिला चेंडू फेस करेल जेडी. बॅटची एज असावी, बॅटची एज असावी. आवाज इथपर्यंत आला होता. चुकी झाले का? शुभम सासेच्या माध्यमातून झाली या चुकी. बॅटची एज होती, आवाज इथपर्यंत आला होता. बघा एक चूक तुम्हाला खूप दूर लांब घेऊन जाईल, कारण जेडीची विकेट पहिल्या चेंडूवर आली असती ना की निम्मय संघ गारद झाला असता. बघा एक जीवनदान जेडीला दिलंय आणि त्या जीवनदानाचा जेडी पुरेपूर फायदा घेईल. मी का सागर जाधवला ट्रम्प कार्ड म्हटलंय, कारण हा संघ इथपर्यंत पोहोचवला. त्यामध्ये मोलाचा वाटा शुभम सासे असेल, सागर जाधव असेल, छोटू असेल. चांगली फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. चौकार 4. सौरभ पवार तिकडे आला होता परंतु पोहोचू शकणार नाहीये. 4च्या मदतीने धावसंख्या आली आहे, ती 4 या आकड्यावर खातं उघडलं जात आहे. हा कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र पवार विनंती करतोय की आपण इथपर्यंत पोहोचा. वैभव शेलारत मॅन ऑफ द मॅच सागदा ठरला गेलाय. मी पंढरी परशुराम डुकटे साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी दिली आहे आदरणीय सन्माननीय नितीनजी मोहन शेलार कडीपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि थम्सअप कोल्ड्रिंक्स विश्वास किसन शेलार सर यांच्या माध्यमातून पाहतोय. आणि समाधान ग्रुप रिवो सर खेळपट्टीच्या बाहेरचा आहे का चेंडू? हा मग ते दाखवा. हात हिलवा, पाय हिलवा, पाय थोडे वरती करा. एकदम वरती करू नका, पिक्चर रिलीज होईल. कारण पैसे त्याचेच आहेत, पर्याय नाही आता. फ्रीडचा चेंडू यॉर्क पद्धतीने टाकला होता. चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटपॅडच्या सहाय्याने चेंडू पाहायला मिळाला होता आणि एक धाव नाही मिळणार. निर्धाव चेंडू. हा कॅमेरामॅन आमचे तिकडे मंजित कुडू हे पाहायला मिळतात आम्हाला. तर यांचं बरं आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून ना लोकांना. महिला वर्गाने काही शब्द आम्हाला ठेवायला. दिनेश सोगळे चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला अडवलंय की काय? पंचांचे संकेत येतील. येस, सिट इज अ 4 रन्स. बघा खेळाडूती दाखवली दिनेश सोगळेनं. बघा एक झेल काय असतो ना शुभम सासे हे समजेल नंतर. कारण एखाद्या मातब्बर खेळाडूला एखादं जीवनदान तुम्ही द्याल ना, तेव्हा मग तुम्हाला पूर्ण रात्र ते स्वप्नामध्ये येईल. एक चुकी झाली आणि चुकी मॅच घेऊन गेली. वेळ गेलेली नाहीये, वेळ अजून सुद्धा इथनं आहे. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 9 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. सागर सज्ज झाला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस काय फटका, बल्ले की सुनिया गर्जन, रन मिलेंगे पुरे अर्धा डझन. षटकार 6. तर पुढच्या वेळेस बायको बदलायला आम्हाला. डीजे वाला म्हणजे आमची बायको असते. या बाबा आवाज ऐकत असेल तर या पर्याय नाही. आज पोचा. रसिक मायबा प्रेक्षक सुद्धा जोडले जातील. तुम्ही मेजवानी चांगली द्या. सागरवर प्रेशर आहे. काय जेची बॅटिंग. फटका यावेळेस फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि यावेळेस मात्र बघा काय घडलंय. सागरला माहिती होतं की षटकार गेला ना चालेल, पुन्हा एकदा तोच चेंडू टाकेन आणि या चेंडूवर तो खेळून दाखव. मोठी विकेट आली आहे जानवा फायटर संघाची. अर्धा संघ बाद झालाय का? कारण सेनापती को गिराव तर सेना अपने आप गिर जाती है. आणि इथं गेलाय सेनापती. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रताप शेलारला आपण पाहू शकाल. हनुमान संघाचा ना, हनुमान फायटर संघाचा बाहुबली. सातत्यानं पहिलं जेव्हा मॅच झाली ना, त्या पहिल्या मॅच मध्ये काय कमालीची फलंदाजी केली होती ती प्रताप शेलारनं. शुभम साशेला पाहू शकाल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. बघा पहिल्या चेंडूवर विकेट गेली असती, परंतु विकेट आली ती शेवटच्या चेंडूवर. धाबा जमल्या जवळजवळ 15. इथनं कमबॅक करावं लागेल. चेतन हाऊस दॅट अपील केला आणि यावेळेस प्लम यष्ट्यांच्या समोर. यावेळेस मात्र चेतनच्या खेळीला पूर्ण विराम. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं ना की सेनापती को गिराव तो सेना अपने आप गिर जाएगी. आणि इथं मात्र जयेश गेल्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल टाकून
मंद मंद पावलानं त्याला सुद्धा जावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. दयनीय अवस्था. मी जेव्हा जेव्हा म्हटलं ना की जयेश वन मॅन शो आहे, की जेव्हा जयेश मैदानाच्या आतमध्ये राहील ना तेव्हा मॅचच्या अशा पल्लवीत असतात जानवा फायटर संघाकडे, परंतु तो आता बाद झालाय. कोणीतरी जबाबदारीचं टॉनिक घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. विदेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, दूर लांबवरून प्रवास करून खास या खेळाकरता आलाय. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग स्पर्धेला खेळण्याकरिता आलाय. शुभमची काय गोलंदाजी. आले आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सेफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. आणि हे करावं लागेल. एक एक धाव तुमच्या संघाकरिता तुम्हाला वाचवावी लागेल. त्यांना माहिती आहे का नाही यानंतर आपल्याला हा पूर्वार्ध चालू आहे, उत्तरार्धामध्ये तुम्हाला या धावा जोडायच्या आहेत. ते एक एक धावेची आठवण तुम्हालाच नंतर येईल. दोनच्या मदतीने धावसंख्या आली आहे ती जवळजवळ 17 या आकड्यावर. जयेश बाद झाल्यानंतर चेतन बाद झाला. एक पार्टनरशिप छोटीशी करावी लागेल भागीदारी. शॉर्ट चेंडू कटचा फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. अजय पवार तिथपर्यंत पोहोचतील का. जीवाची आकांक्षा केली, चेंडूपर्यंत पोहोचलाय परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. या दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्डवर धावा दीपक सर आम्हाला दर्शवतात ॲक्युरेट 19 या आकड्यावर. मनोधैर्य वाढलंय श्री सिद्धिविनायक वॉरियर्स संघाचं, कारण जयेश सर का मातब्बर खेळाडू बाद झाला. त्यांना माहिती आहे की डोकेदुखी काय होती तर जयेश दुकटेची, त्याला बाद केलंय. इथनं खेळ थोडासा स्लो चालेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अजय पवार पहिला झेल टिपला होता आणि यावेळेस दुसरा झेल त्याच क्षेत्रामध्ये. व्हॉट अ कॅच. अप्रतिम. सुशांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. छोटा पॅक बडा धमाका, कारण कालच्या दिवसामध्ये विश नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह जेव्हा बघितलं होतं तेव्हा चांगली फलंदाजी केली गेली होती. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात हलक्या हाताने खेळला होता परंतु धाव दिली जाणार नाही आहे. एक निर्धाव चेंडू. बघा प्रेशर काय असतो. बोलते ना कि चाय में गिरा बिस्किट प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ बल्लेबाज निकलना मुश्किल है. नामुमकिन कुछ भी नहीं क्रिकेट की इस खेल में. चांगली गोलंदाजी अप्रतिम. यावेळेस बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने टॅप केलंय चेंडूला. बॅक टू द बॉलर. सन्मान दिला. षटक क्रमांक कंप्लीट झालाय ते आपण पाहू शकाल. 2 म्हणजे 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूमध्ये गडी बाद झाले 3 आणि धावा किती जमल्या दीपक सर तर जवळजवळ 19. पहिल्या षटकामध्ये धावा किती आल्या होत्या प्रश्न केला तर जवळजवळ 14-15 आल्या होत्या आणि या षटकामध्ये 4 धावा. म्हणजे चांगलं षटक शुभम नाताळलंय. पंचांना विनंती करतो की या 10 मॅच शेड्यूलनुसार झाल्या पाहिजेत, त्याकरिता प्रयत्न करा. 200 वाढवून देऊ पण खेळ चांगला करा. कारण मसरूर हे बाबा इथं पैशाची कमी नाही, एनर्जी ड्रिंक्सची कमी नाही. सागर पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर होता. चांगला प्रयत्न केलाय सागरनं. एक धाव ऍड झाली. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 20 रन्स ऑन टू द बोर्ड्स. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आली आहे ती 20 या आकड्यावर. सागर सज्ज झालाय. चेंडू क्रमांक 2. सुशांत मोठा फटका खेळताय. बॅटची एज आहे. यस बॅटची एज आहे आणि मोठा फटका सागर विरुद्ध लगेच खेळू शकणार नाहीये. गडी क्रमांक 14 तंबूच्या आसऱ्याला. दिवेश डोंगरे ब्लॉक मध्ये टाकला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेतन पाटील तिकडे आहे. चुकी करणार नाहीये त्याला माहिती आहे, कारण कालच्या दिवसातील 2 मॅच मध्ये चुका झाल्यात त्या आता करायच्या नाहीयेत.
एक धाव आली आहे, एक धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती जवळजवळ 21 या आकड्यावर. बघा जयेश डुकटे बाद झाल्यानंतर मी उल्लेख केला होता, सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. साईनाथ सोगळे तिकडे आहेत, एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून धावसंख्या लागली ती 22 या आकड्यावर. मी का उल्लेख केला होता की जयेश डुकटे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल की जन फायटर सामन्यामध्ये इन असेल, जेव्हा मैदानाच्या बाहेर जाईल तेव्हा मात्र मागे वळून पाहिलं ना की मग मोबाईल नंबर, अशी परिस्थिती झाली आहे. निर्धाव चेंडूला दिनेश सोगले आपण टोपी घाला, कारण आपली रिफ्लेक्शन तिकडे पडतायत डगआउटला. गाडीची मिरर परवडली पण यांची मिरर वाईट आहे. थोडी दाढी आज कमी केलंय. ओहो चांगला चेंडू, दर्जेदार दर्जेदार चेंडू. षटक संपलंय. पंचांना बघा पैसे 200 सांगितले ना तर हात पण आता वरती करा लावलेत. करा बाबा, पर्याय नाहीये. 3 षटकांचा खेळ झाला. ड्रिंक्स ब्रेक अलाव आहे का? हा ओके ठीक आहे. नवीन बॅट्समन दोन्ही पण आहेत. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 22. पहिल्या षटकामध्ये दीपक सर मला सांगतायत की 15 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये 3 धावा. म्हणजे हे गणित बघा, जयेश होता, जयेशनं 15 धावा काढल्या होत्या, तो गेल्यानंतर मी सांगितलं मोबाईलचे आकडे कसे येतात 4 3 7 9 तसे येणार. शुभम साशे पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि 2 गडी तंबूच्या आश्रयाला पाठवले होते. चेतन शेलारला पाठवलं होतं आणि त्यानंतर मात्र सुशांतला पाठवलं होतं. पाहिलं, निहाळलं, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. नो एक्सक्यूज हा. पंच आपण फक्त बघायचं, खेळाडू आपापल्या जागी जा. फलंदाज आपण एकदा दाखवा आणि आपल्या जागी पोचा. जो निर्णय येईल तो हिताचा निर्णय येईल. खेळाडू तिथपर्यंत पोहोचू, एक्सप्लेन करू नका की कुठे चेंडू पडलाय. पंच दक्ष आहेत. पंचांचा निर्णय आम्हाला ते डिक्लेअर देतील. यस नो चेंडू, थँक्यू. खेळाडूंना तिथपर्यंत पोहोचायचं नाही हा. डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे, कारण ही 185 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून. नो चेंडू, फ्री हिटचा चेंडू. हा एक ठिकाणी मॅचला गेलो होतो असंच फ्री हिटचा चेंडू आणि त्यावर अपील केला आणि बाद दिला. हे पंच चांगले आहेत बाबा. शेडगे सर झालं होतं असं, आंबिवलीला मी मॅचला होतो आणि फ्री हिटच्या चेंडूला अपील केला आणि बाद दिला. हे दक्ष पंच आहेत. जितेंद्र पवार 100 पॅकेटमध्ये टाकून द्या संध्याकाळी एक्स्ट्रा. क्वार्टरचा पण भाव वाढला, अजून 60 टाका लागतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शुभमची. ओहो काय चेंडू, काय चेंडू, ब्लॉकला टाकला. दिव्येश पहिल्या दिवेशने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू. सागर जाधव सांगत असेल ना की जयेश बाद झाला नाही की मॅच आम्ही जिंकली आहे, आणि ते करून दाखवलं. इकडे मोबाईलचे आकडे लागतील. एक सुद्धा फलंदाज दुहेरी आकड्यामध्ये तिथनंतर गेला नाहीये आणि गोलंदाजी सुद्धा दुहेरी आकड्यात आलेली नाहीये. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल असा टिपण्याचा प्रयत्न होता ना की मुझे कुछ दे दो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवर धावा येताना पाहायला मिळत आहेत 27. नेक्स्ट मॅच, यानंतरची मॅच आपण पाहू शकाल आई गावदेवी शिळशेत आणि DK 11. डू अँड डाय मॅच असेल जवळजवळ दोन्ही संघांकरिता. DK 11ला संधी आहे. ज्ञानेश्वरजी पाटील सर आणि कल्पेशजी पाटील साहेब यांचा संघ. यावेळेस बाहुबलीचा फटका आणि यावेळेस दाखवलंय मनगटातील ताकद दाखवली. काय प्रताप शेलार, षटकार 6. सहाच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळतीये ती 33 या आकड्यावर. प्रतापला माहिती आहे की माझं राहणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे आणि इथनं मी स्वतः 25-30 धावा देणं खूप गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळला. शॉर्ट थर्ड मॅन तिकडे हर्ष तिकडे आहे.
चांगली क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये बघा, तिकडे आउटफील्ड एवढी तेज आहे ना की चेंडू जर सटकला ना तर चौकार जाईल. एकदा वालिया आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या दीपक सर मला दर्शवतात ॲक्युरेट 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन टू द बोर्ड्स. दिवेशला आपण पाहू शकाल. शुभम त्याच्या विपक्षात गोलंदाजी करेल. फटका चांगला डिपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. जीवाची आकांक्षा केली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतील 36. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आली 36. इथनं जर कुठेतरी 24 धावा जर आल्या ना तर काही ना काहीतरी घडेल. एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. टेंबा बबुमा ही उपाधी दिली आहे त्याला. अजून एक नाव आमच्याकडे आलंय. पहिला चेंडू संचितचा पाहू शकाल. हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि करावा सुद्धा लागेल, कारण धावसंख्या 36 या आकड्यावर थांबली आहे. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 25 चेंडूंचा खेळ झाला आणि 25 चेंडूमध्ये धावा जमल्या त्या 36. म्हणजे कुठंतरी या धावा कमी आहेत हे जय हनुमान फायटर संघाला सुद्धा माहिती आहे. तदनंतर मात्र मग दिवेशला, मानसला, जयेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फटका फसलाय. टेंबा चेंडूच्या खाली जज करतोय आणि टेंबानं तिसऱ्या अटेम्प्टला झेल घेतलाय. वाटा कॅच, चांगला झेल घेतलाय टेंबानं. 3 वेळा संधी दिली होती परंतु झेल टिपला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला बीडी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला बीडी. काही टेंबानं पहिला चेंडू टाकला होता, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर टाकला होता. तिथनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेतली आणि चेंडू बराच वेळ हवेमध्ये गेला. टेंबानं चांगला झेल टिपला तिकडे, कारण विरुद्ध दिशेने जाऊन झेल टिपणं खूप कठीण असतं आणि ते टेंबानं करून दाखवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बीडी आलाय. घाई करायची सागर जाधव, वेळ जातोय मॅचला. बघा संध्याकाळी आठवतील काय आहे ते. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. हे चेंडू नंतर वेळेचं सुद्धा सांगेन तुम्हाला की काय महत्व असतं. बीडी आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विक्रांत पवार म्हणजे गडी झेलबाद होईल. सौरभ पवार आहे म्हणजे गडी झेलबाद होईल. तर सेफ हँड कोणाचे असतील ना इकडे श्री सिद्धिविनायक वॉरियर्स, तर सौरभ पवार विकेटचं पतन. बॅक टू बॅक. रश्मीन शेलार, नवीन बॅटर्स वैभव शेलार यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये धडे घ्यावे लागतील. बघा चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता, त्या पद्धतीने खेळलाय सुद्धा चांगला. बघा जितेंद्र पवार सांगतो की आमची हॅट्रिकची रील बनवा आणि ती व्हायरल करा. जसं सांगितलं की हिंग संपला, डब्बीला वास राहिलाय, त्या वासावर 3 विकेट पाडले. हा 4 विकेट आहे, 4 विकेट. पुढच्या मॅचला 4 षटकार पण येतील जितेंद्र पवार.
मारल्या, 4 मारल्यात. हार्दिक दुकटेनं नॉट ऑफ रिझन मध्ये चेंडू तिकडे ना थांबणार नाहीये, चौकार जाईल निघून. पंच दाखवा काय कसलाय, बॅटला लागलाय ते दाखवा आता. लेग बाईज असली की तंगडी वरती करा. झालाय टेंबा, मोठा खेटका खेळण्याचा प्रयत्न, काय फटका खेचलाय, दर्जेदार दर्जेदार षटकार 6. आहे अजून सुद्धा माझ्याकडे ती क्षमता आहे. तर गोलंदाजी कोणाला दिली जाईल ते पाहावं लागेल. हर्षला दिली जाईल का? यांचे पण ना बॉलरचे वांदे आहेत श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. हर्ष आलाय. आई गावदेवी शिळशेत आणि DK11 विनंती करतो की हे षटक संपलं ना की मग नाणेफेकीसाठी या. आणि 12वा खेळाडू म्हणजे 12वी करवली ना मॅच चालू व्हायच्या आतमध्ये इकडे पाठवायचीच, लक्षात ठेवा. कारण मॅच जशाच्या सिच्युएशनला येतील ना तशी इकडे 12वी करवली पाहिजे, ती सेफ राहील आमच्याकडे. हर्ष आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. बघा 2 बेटे आणि 1 बाप, अख्खा बाजार लुटलाय कोणी तर पार्थ आणि राहुलनी. आता बघू हर्ष काय करेल. टेंबा टेंबा क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. चेंडू पण सांगत असेल ना टेंबाचा की तेरा पिच्छा ना सोडू माहिती सोनी आहे. जिकडे जातो ना टेंबा तिकडेच चेंडू जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केलाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनमध्ये आणलाय. त्यानंतर मात्र डीप मिड विकेट पाहू शकाल, लॉंग ऑन पाहू शकाल, डीप स्क्वेअर लेग पाहू शकाल, लॉंग ऑफ पाहू शकाल, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. हे क्षेत्ररक्षणाचं विवरण आपण पाहू शकाल. ओहो चेंज ऑफ पेस, गतीमध्ये कटोती केली आहे आणि हे सातत्यानं करावं लागेल. बघा अपेक्षा केली होती दिवेशनं की चेंडू थोडासा बॅट पर्यंत येईल, परंतु यावेळी चेंडूची गती काढून घेतली. मुस्तफिजुर रहमान, भुवनेश्वर कुमार, जेम्स फॉकनर सगळ्यांची आठवण करून दिली गेली. जसप्रीत बुमराह स्लोअर चेंडू प्रत्येक आता गोलंदाज मात्र त्याकडे वळलाय. त्याला माहिती आहे की पेस जर काढून घेतली ना की खेळण्याकरता कठीण जात आहे. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक टेंबा आहे म्हणजे विकेटचं पतन होईल. बाद. दिवेश बॅक टू द डगआउट. हाऊस मसरोळी, कोमल मॅडम ताई आणि सुमित दुबे सर यांच्या माध्यमातून जे पाहू शकाल 60,000 प्रथम क्रमांकाचं, द्वितीय क्रमांकाचं 40,000 आणि तृतीय क्रमांकाचं 30,000 रोख रक्कम. आणि देण्यासाठी खऱ्या अर्थानं सहकार्य जर कोणी केलं असेल आदरणीय सन्माननीय अजित वामन पाटील साहेब यांच्या सहकार्यानं हे इथपर्यंत पोहोचलं गेलं. आणि प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जी जर्सीज आपण पाहू शकाल ती देण्याचं कार्य केलं गेलंय. आदरणीय सन्माननीय सो कोमल मॅडम ताई आणि तदनंतर मात्र सुमितजी दुबे सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगलं कार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तदनंतर मात्र पाहू शकाल श्री अजित वामन पाटील, दिलदार हस्ती मसरुली यांच्या माध्यमातून हे विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. तदनंतर मात्र ज्या ट्रॉफ्या आपण पाहू शकाल 1, 2, 3 क्रमांकाच्या सातत्यानं अभिषेक जाधव जे युवा सेना पालघर जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या चमचमत्या ट्रॉफ्या ज्या पाहतोय ते त्यांनी दिल्या गेल्यात. रुपेश यशवंत वेखंडे आणि श्री अमोल रवींद्र शेलार यांच्या माध्यमातून सर्व चेंडूची व्यवस्था या स्पर्धेकरिता दिली गेली आहे. तदनंतर मात्र मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू करता काय लावलंय तर ते पाहू शकाल. अग्निशामक दलाचे आदरणीय सन्माननीय वैभवजी सुधाकर शेलार. आणि खऱ्या अर्थानं आपण ज्यांच्या मुलं सुरक्षित सेफ आहोत, ज्यांच्या मुलं हे सोन्याचे दिवस जे आपण पाहतो, ज्यांच्या मुलं हा खेळ खेळतोय ते भारतीय सैन्य दलात इंडियन आर्मी निवासजी सुधाकर शेलार यांच्या माध्यमातून LED TV जी पाहायला मिळते. तदनंतर मात्र प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी जी पाहायला मिळते ती नितीन मोहन शेलार कडीपाडा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तदनंतर मात्र विशाल झिपर ठाकरे पोस्ट ऑफिस मुंबई
याच माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी दिली गेली आहे. तदनंतर मात्र श्री राहुलजी कंडू पाटील सर देवघर यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी, कल्पेश बबन शेलार मसरोळी यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी बॅट दिली गेली आहे. संदीप रघुनाथ दारोटे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 4 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. धावसंख्या किती झाली आहे? 50. विजयाकरता 51 धावा पाहिजेत. विजयाकरता 51 धावा पाहिजेत. तदनंतर मात्र विलासजी घाटासाहेब सरपंच केव ग्रामपंचायत प्रथम व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोणी केलं गेलं असेल? आदरणीय सन्माननीय विलासजी घाटासाहेब, प्रताप सेलार कुरुंजे आणि शुभम मोरे कुरुंजे यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी एक रिवो, सकाळपासून रिवो पोचली नाही आहेत ती पोचवा. हां, तदनंतर मात्र विश्वास किसन शेलार सर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी एक थम्सअप, त्याच्या जोडीला 260ची एक ठेवून द्या म्हणजे काम होऊन जाईल. महेश गोविंद धोडी यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. विपुल जाधव मसरुली यांच्या माध्यमातून एक दिवस चिकन दिलंय, 27 तारखेला दिलं होतं. नितीन पडवले केव पडोलपाडा यांच्या माध्यमातून 28 तारखेला एक दिवस चिकन दिलंय. तदनंतर मात्र कुमार राकेश रमेश शेलार कुरुंजे यांच्या माध्यमातून एक दिवस चिकन आहे ते 29 तारखेला. तदनंतर मात्र श्री भूषण सोगळे बीडी आणि हर्ष सोगळे केव यांच्या माध्यमातून एक दिवस चिकन दिलंय 30 तारखेला. तदनंतर मात्र सूरज समीर शेलार यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा आर्थिक. हा आज शाकाहारी. हा 51 पाहिजेत, 51, कारण हे ऍड करावी लागेल ना, यांच्याशिवाय आपला खेळ होणार नाही आहे. कारण ज्यांनी दिलेत ना त्यांची पुकार लागतील. तदनंतर मात्र दुर्वास बालू पवार सर मसरोली काल ते इथे आले होते. 2100 रुपयाची देणगी आर्थिक सहाय्य केलंय. भूषण अधिकारी सर नागझरी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी. प्रल्हाद विष्णू ठाकरे मसरोली यांच्या माध्यमातून 4 दिवस जेवणाला लागणारे गोडे तेल दिलंय. नशीब गोडे तेल दिले बा, मसरोली आहे. तदनंतर मात्र संदीप अमृत डोंगरे सर आणि गोविंद बाबू धोडी यांच्या माध्यमातून 4 दिवस जेवणासाठी जे तांदूळ लागतील त्याने दिलंय. तदनंतर मात्र यतीन वासुदेव पडवळे यांच्या माध्यमातून मोस्ट 6 ऑफ द टुर्नामेंटसाठी ट्रॉफी दिली आहे. पंढरी परशुराम डुकटे यांच्या माध्यमातून ऑरेंज कॅप आणि ट्रॉफी. तदनंतर मात्र सुरेश बाळू पवार यांच्या माध्यमातून पर्पल कॅप आणि ट्रॉफी. प्रत्येक मॅच ऑफ द मॅचसाठी 1 डझन केळी. नितीन पाटील आर्थिक सहाय्य. विजय मधुकर वेखंडे सर यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. मुकेश पाटील यांच्या माध्यमातून फर्स्ट एड बॉक्स दिलाय, पण 2 गोष्टी त्याच्यात कमी आहेत सर शेडगे सर. या फर्स्ट एड बॉक्समध्ये 2 गोष्टी कमी आहेत. एक टॅबलेट पाहिजे होती आणि दुसरं बालाला माहिती आहे. हां, त्या टॅबलेट नाही, वेगळी टॅबलेट. त्यानंतर मात्र साईनाथ जाधव यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. गिरीधर चिमना पाटील 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. दीपक मधुकर वेखंडे साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आणि बादशाह ग्रुप हालोली त्यांचा रेडा येईल. इथं रेड्यांची कमी नाही आहे आणि उद्या अजून एक रेडा येईल. सगळ्यांनी थांबा, एक छोटीशी विश्रांती घेऊया. तदनंतर मात्र आमचे गुरुवर्य पालघर भूषण सुप्रीमोला आवाज ऐकला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला, ज्यांचा आवाजानं सर्व नगरी दुमदवली. एक छोटीशी विश्रांती घेऊया, तदनंतर मात्र जाऊया प्रमोद शेडगे सरांचा एक गोड आवाज ऐकूया. स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच मनोजी आराज. जबरदस्त आवाज आणि मैदान खेळतं ठेवणं जे नेहमीच मनोज आराज यांच्याकडून आपण पाहिलंय. मॅग्निफिसंट कॉमेंट्री. पहिलाच बॉल आपण पाहिला तर लेग स्टंप पिचिंग पाहायला मिळतोय. फार वेगाने बॉल निघून जातोय. चेंडूला स्टॉप करेपर्यंत अजित पाटील फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स लेग बायच्या इशाऱ्याने पाहायला मिळत आहेत. मनोज आराज यांनी मात्र दक्ष केले, सावध केले ते अंपायर्सला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 वर जाऊन पोहोचली गेली. पहिलं षटक हे प्रगतीपथावर 51 रन्स टू विन, 50 धावा फलकावर पाहायला मिळाल्या 6 षटकांमध्ये. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड पाहायला मिळतं या कुणबी प्रीमियर लीग. चांगला बॉल. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार. आजचा सलग 3रा दिवस. काल आपण पाहिला 8:40 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. आजच्या दिवसात 8:38 बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्या भेटीला येतोय आई गावदेवी शिरशेत आणि DK11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. गावदेवी शिरशेत टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि DK11 टीमचे कॅप्टन
या आपण सूरज जाधव यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. आमचे साथी समालोचक या 3 दिवसांमध्ये अतिशय त्यांचा सुद्धा आपण आवाज ऐकलेला आहे. दरम्यान आपण पाहिलं तर चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 धावा. डीके 11 टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पाचारण केले गेले त्या आई गावदेवी शिळशेत या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. देवेशचा बॉल यावेळेला ऑन साईडला दिनेश सोगलेच्या बॅटमधून एक कडक स्ट्रोक पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू आमच्या लहान मुलांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी भेदधडक चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला खेळल्या गेले. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी येथील चांगली फिल्डिंग प्रताप शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळते. फेकी येईपर्यंत 2 रन्स दिनेश सोगलेच्या बॅटमधून. अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. दिवेश डोंगरेचा हा बॉल या वेळेला सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट किपर हेच सांगतायत तुला याच लाईन अँड लेंथला गोलंदाजी करायची होती, परंतु 5 बॉल परफेक्शन पाहायला मिळालं नाही. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12. ऑरेंज कॅपचा हकदार पार्थ शेलार 207 धावांसहित पहिल्या रँकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ शेलार आपण यायचं आहे. दुसऱ्या स्थानावर आपण पाहिलं जयेश धुकटेला आपण पाहतायत 163 धावा. विशाल ठाकरे पहिल्या रँकिंगवर 12 विकेट सहित पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या स्थानावर आपण पाहिलं तर वैभव शेलार 11 विकेट सहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर 9+4 मिळतील 5 धावा. या 5 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. 51 धावांचा पाठलाग करताना धावा वेगाने येत आहेत. धावांचा वेग काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान, जंगलाच्या मिठीतलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गरम्य असं वातावरण, मध्ये एक झाड आपल्याला पाहायला मिळतं. झाडे झुडपे हिरवीगार आणि आल्हाददायक असं वातावरण, प्रसन्न करणारं असं वातावरण हे मैदान ऐतिहासिक पाहायला मिळतं. इथून पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. नो बॉलच्या इशाऱ्याने पुन्हा एकदा 5 धावा मिळतील. 9+4 सोने पे सुहागा आणि गोलंदाजीवर या वेळेला बंदी आणली जाईल या षटकामध्ये. कधी कधी ग्रामीण भागामध्ये असं दृश्य पाहायला मिळतं मनोजी आराज की या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेत बंदी दिली जाईल की काय, परंतु तसं नाहीये. या षटकापुरतीच तुम्हाला फक्त बंदी दिली गेले, कारण 2 बिमर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलाव नाही आहे तेवढं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 रन. तर 29 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 51 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर संयमाने खेळ करत असताना ग्रामीण भागातील खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात. स्वप्न मोठी असतात, सुविधा फार कमी असतात, परंतु त्या स्वप्नांचा पाठलाग करताना स्वप्न उराशी बाळगून आपलं नियोजन आखून मात्र पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. अगदी बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. फ्री हिटच्या बॉलवर एक मोठा जोखीम पत्करणारा फटका मारायलाच हवा आणि सौरभ पवारकडे ते कॅलिबर आहे. कोणत्याही क्षणाला मात्र कोणत्याही बॉलवर चॅलेंज स्वीकारण्याची नेहमीच तयारी ठेवणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय, तो सौरभ पवार. जय दुकटे ऑन साईडला, म्हणून मी उल्लेख केला होता या खेळाडूकडे कॅलिबर आहे. फार वेगाने चेंडू येतोय. चेंडू निघून जाईल पार्थ शेलारच्या सन्मानासाठी. ऑरेंज कॅपचा हिरो चौकार.
सहित संघाची धावसंख्या 26-26. या पंढरी दुकटे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ऑरेंज कॅप आपण पार्थ शेलार याच्या माथ्यावर तो मानाचा तुरा आपण सन्मानित करायचंय. जी कॅप आय थिंक सो दीपेश दुकटे यांच्याकडे ती कॅप आहे की जयेश दुकटे. पंढरी दुकटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही कॅप देऊन सन्मानित करणार आहोत. कॅमेऱ्यात बंदिस्त करतील. सेंटरला या, सेंटरला या. पार्थ शेलार आणि यावेळेला ही कॅप पार्थ शेलारच्या माथ्यावर मानाचा तुरा हक्काचं व्यासपीठ मिळालंय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पार्थ शेलारची काही जबरदस्त बॅटिंग झळाळले. कॉंग्रॅच्युलेशन पार्थ अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचेससाठी. दरम्यान जर आपण पाहिलं तर इथे धावांचा वेग काही थांबण्याचं नाव घेत नाही. या बाईकच्या स्वरूपात मिळतील 4 धावा. या चौकाराने संघाची धावसंख्या दीपक गुवारी साहेब आम्हाला दर्शवत आहेत 37. या धावसंख्येवर विजयासाठी आता अवघ्या 14 धावांचं लक्ष आहे. जय हनुमान फायटर्स टीम फाईट करते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट अपकमिंग यंग टॅलेंट पार्थ शेलार, वेदांत अँड विक्रांत यांना आपण पाहू शकतायत. फ्रेंड सर्कल आहे. या क्रिकेटने हेच सर्व काही दिले. दिनेश सोगले एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी 2 पायांच्या मधोमध की पायाला स्पर्श होऊन चेंडू निघून जातोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस पॉवर प्ले मध्ये 37 रन पाहायला मिळतात. 18.50च्या या आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. आता मात्र फार कमी आहे. करंट रन रेट खूप छान पद्धतीने पाहायला मिळतोय. दानिश पाटील थोडेसे नाखुश असतील, परंतु क्रिकेट कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. अल्पेश पाटील, दानिश पाटील एवन फ्रेंड जोडी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते DK11. मनोज आराज यावेळेला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. उद्याच्या दिवसात खऱ्या अर्थानं जुगलबंदी पाहायला मिळेल. समोर एक आरसा चमकतोय. दिवेश डोंगरे अगदी त्या बाईकवाल्याला सांगा, तो समोर आपण पाहू शकतायत. पुढील जी पार्किंग केलेली आहे चौदा रनची आवश्यकता आहे. धावांचा वेग वाढला गेलाय. धावा खोऱ्याने वाहिल्या जात आहेत आणि तेच मात्र स्पष्टपणे दिसतं. कॉन्फिडन्स लेवल इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 1 रन मिळेल. फार वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. कॉलिंग चांगला आहे. येस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा मिलाप म्हणजेच तुमची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक रनसाठी संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. अलीकडच्या काळामध्ये षटकार आणि चौकार आल्यानंतर रील्स बनतात, परंतु सिंगल डबलने रील्स बनल्या ना तर क्रिकेटमधील बेसिक नवतरुण जाणतील आणि तेच यावेळेला दर्शवत असताना सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर जयेश दुकटे पुढे सरसावत आहेत. एक कबड्डी चॅम्पियन आणि त्याचप्रमाणे एक चांगले खेळाडू 163 धावांसहित दुसऱ्या रँकिंगवर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या सिरीजमध्ये आहे. पहिल्या रँकिंगवर 207 धावा पार्थ शेलार. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. फुल टॉस बॉल होता. दिनेश सोगले खेळण्याचा प्रयत्न केला, मिस झालेत आणि चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेत सरळ निघून जाईल. वाईट प्लस 4 एक्स्ट्रा स्वरूपात धावा खूप खर्च झालेत. बोनस मिळतोय. या 5 धावांसहित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 45 धावा. 45 हिटमॅनचा हा आकडा. अगदी मुंबईचा राजा, जगातील असा एकमेव खेळाडू बनला जो अजून सुद्धा मात्र इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असताना त्याला ब्रँड अँबॅसेडर, सदिच्छा दूत म्हणून सन्मानित केले गेले. ब्रँड अँबॅसेडर बनलाय आता T20च्या या फॉर्मॅटमध्ये. जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर ब्रँड अँबॅसेडर म्हणून जर्सी त्याला सन्मानित केली गेली. हे मात्र रोहित शर्मा यांनी कमावलेली पोचपावती सातत्याने पाहायला मिळते, म्हणून मुंबई इंडियन्स नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. आणि आज पालघरचा द लॉर्ड्स अर्थातच आपण पाहिलं तर शार्दुल ठाकूर सुद्धा पाहायला मिळेल मुंबई इंडियन्स टीम मधून खेळताना. ऑन साईडला फटका चांगला आहे, तेवढीच मात्र अप्रतिम टायमिंग जंप पाहायला मिळाली.
हवेत मात्र चेंडूला यावेळेला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47. सुरेशजी पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलात फुल जाईचे आणि जगात प्रेम आई वडिलांचे असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आणि सुरेशजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज त्यांना सुद्धा अभिमान असेल की जितेंद्र पवार अध्यक्षपद सांभाळतोय आणि हा अभिमान असतो. एक प्रत्येक वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलाने काहीतरी चांगलं नाव कमवावं आणि ते आज नाव कमवण्यामध्ये व्यस्त आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर एकंदरीत 48 विजयासाठी 3 रन्स अवघ्या दूर आहेत आणि हळूहळू विजयाची नौका आणि पाऊल खुणा या मात्र उमटत असताना पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्क या चॅनलवर ही स्पर्धा आपण कव्हर होताना पाहायला मिळते. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. कुंझे मसरोली व केव अंतर्गत कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025च्या कार्यकारिणी मंडळाकडून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागतम. सुशांत वेला आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 49च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले 49. सुरेशजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत म्हणून मी सकाळीच उल्लेख केला की पवार फॅमिलीकडून नेहमीच मला VIP ट्रीटमेंट मिळते. सगळ्या सोयी सुविधा ते नेहमीच एक पाहुण्यांचं स्वागत आणि कशा पद्धतीने त्यांची जतन करावी हे मात्र त्यांच्याकडून भरपूर शिकलोय. त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत हृदयाच्या अंतकरणापासून. दरम्यान आपण पाहिलं तर 50 धावा स्कोर आर लेवल विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. दिनेश सोगले सौरभ पवार अर्धशतकीय भागीदारी रचले. पार्टनरशिप सुपर. सरळ बॅटचा वापर करत असताना बॅक टू द बॉलर हेड. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि अशा प्रकारे श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीमने बाजी मारले. कालचा वचपा काढण्याचा प्रयत्न आज ते करताना पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन आणि पुन्हा एकदा जय हनुमान फायटर्स टीमला या येणाऱ्या मॅचसाठी पुनश्च एकदा सहर्ष ऑल द बेस्ट.